सर्वात मोठी ब्रेकिंग या क्षणाची झी 24 तासकडे उद्धव ठाकरेंनी आयोगासमोर 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय दिलेले आहेत। का धनुष्यबाण हे चिन्ह गोठावल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आयोगासमोर 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय दिलेले आहेत आणि त्यासोबत पक्षाच्या नावाचे सुद्धा 3 पर्याय उद्धव ठाकरे यांनी आयोगासमोर पाठवलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी यामध्ये 3 चिन्ह पाठवलेली आहेत, पर्याय पाठवलेले आहेत। पहिलं चिन्ह त्रिशूळ, दुसरं चिन्ह उगवता सूर्य आणि मशाल अशा 3 चिन्हांचा पर्याय आयोगासमोर ठेवल्याची माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे। सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची झी 24 तासवर तुम्ही पाहताय। धनुष्यबाण नाही तर आता नेमकं शिवसेना कुठलं चिन्ह वापरणार, कुठल्या चिन्हाचा पर्याय शिवसेना निवडणार त्या संदर्भातली झी 24 तासवर सगळ्यात एक्सक्लुझिव्ह मोठी बातमी या क्षणाची। नावाचे सुद्धा 3 पर्याय आता त्यासमोर दिलेले आहेत। शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे हे 3 नावाचे पर्याय देण्यात आलेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे दिल्लीतले प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट आपल्याबरोबर दिल्लीतून जोडले गेलेत। राम, सगळ्यात मोठी ही राजकारणातली बातमी आपण झी 24 तासवर दाखवतोय। जर धनुष्यबाण नाही तर आता उद्धव ठाकरे कुठलं चिन्ह निवडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे। त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल अशा 3 चिन्हांचा पर्याय दिलाय। काय नेमकी सविस्तर आणखी माहिती कळतीये? बिलकुल, कालच जेव्हा हे चिन्ह गोठवण्यात आलं धनुष्यबाण, त्यानंतर आपण सर्वात अगोदर माहिती दिली होती की हिंदू धर्माशी निगडीत असे काही चिन्ह देण्याची शक्यता आहे आणि ती यादी आता आपल्याकडे आलेली आहे। आणि निवडणूक आयोगासमोर जी यादी देण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिलं जे ऑप्शन देण्यात आलं आहे, पर्याय जो देण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाच्या चिन्ह म्हणून, ते त्रिशूळ देण्यात आलेलं आहे। आणि दुसरं जे पर्याय देण्यात आलेलं आहे ते म्हणजेच की उगवता सूर्य आणि तिसरं पर्याय देण्यात आलेला आहे मशाल। त्रिशूळ हे भगवान शंकराशी जोडता येऊ शकतं, उगवता सूर्य हे सुद्धा जोडता येऊ शकतं आणि तिसरा जो ऑप्शन आहे मशाल म्हणजेच की हे क्रांतीचं प्रतीक आहे। म्हणून हे 3 जे चिन्ह देण्यात आलेलं आहे या तिन्हीपैकी एक चिन्ह निवडणूक आयोग अप्रूव्ह करणार आहे। आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची मागणी करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून की 3 नावांचं सुद्धा पक्षाचं नाव काय असावं यासाठी 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे, पर्याय देण्यात आलेले आहे। त्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे पहिलं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। दुसरं देण्यात आलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तिसरं ऑप्शन देण्यात आलेलं आहे की शिवसेना प्रबोधनकार ठाकरे। असे 3 पर्याय जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। तर पक्षाचं नाव आता तिन्हीपैकी निवडणूक आयोग कोणतं देते हे पाहावं लागणार आहे। परंतु हे 3 पर्याय देताना ॲफिडेव्हिटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की आजच हे 3 पर्यायापैकी कोणतं तरी एक चिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे ते अलोकेट करावं, म्हणजेच की उद्धव ठाकरे गटाला द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि तात्काळ निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर आणखीन एक माहिती आपल्याला मिळालेली आहे ते म्हणजेच की उद्धव ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये वकील आहेत आणि उद्धव ठाकरेच्या गटातील काही नेतेसुद्धा सहभागी आहेत। आणि पुढचा मार्ग काय असावा, दिल्ली हायकोर्टामध्ये निवडणूक आयोगाच्या या प्रकरणाच्या विरोधामध्ये जे फ्रीज करण्यात आले त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जायचं का यासाठी चाचपणी सुरू आहे। त्यामुळं हायकोर्टाचा सुद्धा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आता उद्धव ठाकरे गट आहे। परंतु एकीकडे हायकोर्ट असेल तर दुसरीकडे 3 वेगवेगळे पर्याय जे आहेत ते चिन्हाचे दिलेले आहेत। आता हे सिंबल जे आहेत ते नेमकं कोणते मिळते तिन्हीपैकी ते पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कोणते पर्याय दिलेले आहेत, कोणत्या नावाचे पर्याय दिलेले आहेत 3 आणि त्याचबरोबर कोणते चिन्ह दिलेले आहेत 3 ते सुद्धा पाहावं लागणार आहेत। कारण दोघांचे चिन्ह जे आहेत ते क्लॅशेस होऊ नये हे सुद्धा दोघांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोग आजच चिन्ह अलोकेट करतंय, देते का उद्या यावर निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे। अगदी राम, आता आपण जी सगळ्यात महत्त्वाची माहिती झी 24 तासच्या प्रेक्षकांना देतोय ती म्हणजे चिन्हा संदर्भात काय नेमका आता ठाकरे गट पर्याय निवडेल। तर यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे 3 पर्याय या चिन्हांचे दिलेले आहेत। त्रिशूळ प्रायोरिटीनं पहिला दिलेला आहे, त्यामुळे निवडणूक आयोग जेव्हा निर्णय घेईल तेव्हा या प्रायोरिटी प्रमाणे जाईल की काय नेमकं याच्यासाठी काय क्रायटेरिया लागू शकतो? जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यासाठी 1, 2, 3 असं जे ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे ठाकरेंनी, उद्धव ठाकरेंनी, तर त्याच्यामध्ये क्रमांक देण्यात आलेला आहे। त्यामुळे पहिली प्रायोरिटी, पहिलं प्राधान्य जे असतं, जे पहिलं नाव असतं क्रमांक 1चं ते असतं प्राधान्य। आणि दुसरं प्राधान्य 2 नंबरचं नाव, म्हणजे की पहिलं नाव जे देण्यात आलेलं आहे ते त्रिशूळ आहे, दुसरं जे आहे ते उगवता सूर्य आहे आणि त्याचबरोबर तिसरं सुद्धा चिन्ह देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे
1, 2, 3 म्हणजे की अनुक्रमे हे जाणं गरजेचं आहे. जर त्रिशूळवर जर दावा केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच जर त्रिशूळवर दावा केला असेल 1 नंबरच्या सिम्बॉलवर, तर मात्र इथं अडचण येऊ शकते. आणि अगोदर कोण चिन्ह दिलेलं आहे त्यांना प्राधान्य जे आहे ते निवडणूक आयोग देऊ शकतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अद्याप आपल्याला माहीत नाही आहे की त्यांनी कधी या संदर्भामध्ये चिन्ह कोणतं मिळावं म्हणून निवडणूक आयोगाकडे काही ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे का. परंतु जर हे चिन्ह जर एकनाथ शिंदेने अगोदरच मागितलं असेल तर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासमोर आणखीन एक अडचण निर्माण होऊ शकते आणि मग त्यांना 2 नंबर किंवा 3 नंबरच्या चिन्हावर समाधान मानावं लागणार आहे. बरं, या आधीचं सुद्धा खरं तर शिवसेनेचं जे चिन्ह होतं धनुष्यबाण ते एक प्रकारचं शस्त्र होतं, अस्त्र होतं. आणि आता जर प्रायोरिटीप्रमाणे जर त्रिशूळ चिन्हाला जर परवानगी मिळाली, जर हे वापरण्यासाठी सांगितलं तर त्रिशूळ हे सुद्धा एक अस्त्र असणार आहे. राम, या दरम्यान त्रिशूळचा अर्थ मी शोधण्याचा प्रयत्न केला. भगवान शिव यांच्या अत्यंत जवळचं हे त्रिशूळ असायचं. 3 प्रकारच्या म्हणजे दैनंदिन दैवी आणि शारीरिक त्रासांचा नायनाट करण्याचं एक सूचक आहे आणि सतरज आणि तमाशा 3 प्रकारच्या शक्ती यामध्ये साठवलेल्या आहेत. अशा प्रकारचा एक साधारण अर्थ आहे. एकंदरीतच शिवसेनेला जर त्रिशूळ हे चिन्ह असेल तर नेमकं काय म्हणायचं आहे शिवसेनेला यातून? बिलकुल, खूप चांगल्या प्रकारे त्रिशूळचा अर्थ काय आहे हे सांगितलेला आहेस तू. आणि दुसरा एक अर्थ होऊ शकतो तो म्हणजेच की भगवान शंकराचं, शिवशंकर आपण म्हणतो, त्याच्यामुळं शिवसेनेचं जे शिव आहे ते सुद्धा या नावामध्ये येतं, पक्षाच्या नावामध्ये येतं. आणि मग अशा शिवशंकराचं काय अस्त्र आहे तर त्रिशूळ. त्यामुळं शिवसेनेला चिन्ह जे आहे ते साधर्म्य असणार आहे आणि त्या पद्धतीनंच ते निवडलं गेलेलं आहे. त्यामुळं हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा म्हणजेच की हिंदू देवतांचं प्रतीक. कारण मागील काही महिन्यापासून जी टीका होते उद्धव ठाकरे यांच्यावर की हिंदू धर्मापासून तुम्ही लांब गेलेले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळं, आणि हिंदू जो मतदार आहे, वोटर आहे, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून हिंदू धर्माचं प्रतीक जे आहे ते म्हणून त्रिशूळ हे चिन्हसुद्धा एक पुढे करण्यात आलेलं आहे. हा राहिला म्हणजे की जनसामान्यांचा विचार करून केलेल्या या गोष्टी. परंतु एक शत्रूच्या विरोधामध्ये प्रभावी अस्त्र म्हणून भगवान शंकराने नेहमीच त्रिशूळाचा वापर केलेला आहे. हा अस्त्र आहे भगवान शंकराचं. आणि आपल्याला माहिती आहे की भगवान शंकराला जेव्हा संताप येतो तेव्हा त्रिशूळाचा वापर केला जातो. आणि म्हणूनच त्रिशूळ हे सुद्धा एक वेगळा अर्थ जो आहे त्यामध्ये दडलेला आहे. विरोधकाच्या विरोधामध्ये हे त्रिशूळ आहे का याचे सुद्धा संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. परंतु निवडणूक आयोग हे अप्रूव्ह करेल का त्रिशूळ, आणि निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांनी हे त्रिशूळ हे अगोदरच पर्याय दिलेला आहे का, हे सुद्धा पडताळणी आपल्याला करावे लागणार आहे. दुसरं म्हणजेच की उगवता सूर्य. उगवता सूर्य हे सुद्धा म्हणजे की भगवान सूर्य असेल किंवा इंद्र असेल त्याची आराधना म्हणून पाहिलं जातं. आणि एक नवीन पहाट, एक नवीन सुरुवात असं म्हणून सुद्धा सूर्याकडे पाहिलं जातं, उगवता सूर्य. आणि म्हणून उगवता सूर्य हे सुद्धा सिंबल जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजेच की क्रांतीचं प्रतीक मशाल हे आहे. त्यामुळे या 3 चिन्हापैकी कोणत्या चिन्हावर शिक्कामोर्तब निवडणूक आयोग करते हे पाहावं लागणार आहे. आजच त्यावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे किंवा उद्या सोमवारी या संदर्भामध्ये बैठक होईल, मीटिंग होईल आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणते सिम्बॉल आलेत, कोणतं नाव आलेलं आहे आणि ठाकरे गट आणि म्हणजे चिन्हाचा निर्णय तर आज राम होईलच. मात्र आणखी एक खूप महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पक्षाच्या नावासंदर्भात. खरं तर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव वापरण्यासाठी आता बंदी केली आहे. मात्र जी 3 नावांचे पर्याय आता शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात येतात त्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 3 पर्याय आहेत. थोडक्यात शिवसेना सुद्धा यामध्ये येतच आहे. त्यामुळे आता या संदर्भात पुढे काय निर्णय होईल? बिलकुल, शिवसेना हे नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या पुढे 3 कोणते पर्याय असावे, कोणते नाव असावे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु जे 3 पर्याय दिलेले आहेत आपण मागील काही दिवसापासून पाहतोय की उद्धव ठाकरे हे नेहमी म्हणतात की माझ्या बापाचं नाव वापरू नका, तर हिम्मत असेल तर तुमच्या बापाचं नाव वापरा म्हणून. म्हणजेच की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच शिवसेना पक्ष जो आहे तो पुढे न्यायचा आहे आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिसरा पर्याय जे आहे ते प्रबोधनकार ठाकरे यांचा पर्याय देण्यात आलेला आहे. खरं तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे दोघांचीही विचारशैली अतिशय वेगळी होती. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी होते तर
प्रबोधन ठाकरे जे होते होय. ते असं ज्यांनी म्हणता खरं येईल तर की, ह्या नावाला शिवसेना हे नाव दिलं ते होते प्रबोधन आणि का या ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असे दोन महत्वाचे पर्याय. त्यामुळे आता कुठल्या नावावर शिक्कामोर्तब होते काही वेळामध्ये कळेलच. राम, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातल्या अपडेट्स दिल्लीमधून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे